मराठीमध्ये आपल्याला दिवसाला 4 ते 5 सीन करावे लागतात. जे हिंदीमध्ये तुला अर्धा पाऊण 1 सीन केला तरी चालतो. आणि ते तुला इफेक्ट दिसतो पण. डिटेल वर्किंग जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतात. आपल्याकडं कदाचित म्हणजे जी 15 दिवसात मराठी फिल्म शूट होते, ती हिंदी फिल्म तुला कधी करायला 90 दिवस लागतात. आणि ॲक्टर म्हणून अत्यंत कम्फर्टली काम करू शकतात. तुम्हाला वेळेचं प्रेशर नसतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर धमाल व्यक्ती आहे, जिच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी भरपूर विषय आहेत माझ्याकडे. ते म्हणजे शशांक सर. सर, पहिले तर खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीवर. आपल्याकडे वेळ कमी आहे हो. आणि माझ्याकडे प्रश्नांचा भडीमार आहे तुमच्यासाठी, कारण की तुमच्याकडे खूप साचायचं आहे. अनेक सिनेमे तुम्ही केलेले आहेत आणि अनेक सिनेमांचे अनेक अनुभव आज तुमच्या सोबत आहेत. सर, सुरुवात आपण करूया. हिंदी असू दे, मराठी असू दे, दोन्ही माध्यमांमध्ये खूप छान पद्धतीने कामं केली. सो मला नक्कीच हा फरक पहिला जाणून घ्यायला आवडेल, की कशा पद्धतीचा फरक आहे, कामाची पद्धत कशी आहे, बॉलिवूडची, हिंदी सिनेमांची, वेब सिरीजची असू दे किंवा मग मराठी सिनेमांची असू दे. विचार करण्याच्या पद्धती सारख्याच आहेत. प्रश्न येतो ना, तो लक्झरीचा प्रश्न असतो. म्हणजे मराठीमध्ये आपल्याला दिवसाला 4 ते 5 सीन करावे लागतात. जे हिंदीमध्ये तुला अर्धा पाऊण 1 सीन केला तरी चालतो. आणि ते तुला इफेक्ट दिसतो पण. पडद्यावरती तुम्हाला तो फरक कळतो पण. आणि डिटेल वर्किंग जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतात. आपल्याकडं कदाचित म्हणजे जी 15 दिवसात मराठी फिल्म शूट होते, ती हिंदी फिल्म तुला कधी करायला 90 दिवस लागतात तुला. तुम्हाला कम्फर्ट झोनला आणून ठेवतात एका, की कम्फर्ट. आणि ॲक्टर म्हणून अत्यंत कम्फर्टली काम करू शकतात. तुम्हाला वेळेचं प्रेशर नसतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पैशांचं प्रेशर नसतं. आणि मजा येते काम करताना. आणि परत तेच आहे, दोन्ही ठिकाणी तुम्हाला काम करताना मजा येतेच त्याला. हां, कलाकार म्हणून डेफिनेटली काम करायला मजा येते. पण मराठी सिनेसृष्टीत आता ज्या पद्धतीने सिनेमे सुरू आहेत, आपण खरंच खूप आपल्याकडे उत्तम कलाकार आहेत, उत्तम कथा आहेत. आपण सिनेमागृहात अजूनही प्रेक्षक का जात नाही? त्याची एक कुठेतरी प्रत्येक मराठी माणसाला खंत आहे, की आपल्याला ती भीक का मागावी लागते प्रेक्षकांकडे, की प्लीज सिनेमागृहात या. मला माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर खरं तर. आणि आपल्याकडची तज्ज्ञ मंडळी बरेच दिवस झाले ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता सगळ्या पद्धतीची लोकांना आवाहनं करून झालेली आहेत. मला अजून एक ह्याच्यातलं वाटतं ना, की मराठी माणूस म्हणून तुम्हाला जे एक बौद्धिक खाद्य पाहिजे असतं ना, ते बौद्धिक खाद्य आपल्याला नाटक पुरवतं. आणि जे मला लार्जर दॅन लाईफ चित्र बघायचं आहे, तो दाक्षिणात्य चित्रपट तुम्हाला पुरवतात किंवा हिंदी चित्रपट पुरवतात. ह्याच्यामुळं मराठी चित्रपटांची कुठेतरी ससेहोलपट होतीये का काय असं मला वाटतं आहे. आणि चित्रपटामधून रंजन करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा रंजन करण्यात मेकर्स म्हणून आपण कुठे कमी पडतो आहोत का? मग प्रत्येक सिनेमा हा मेसेज ओरिएंटेडच असला पाहिजे का? की मी काहीतरी सोल्युशनच दिलं पाहिजे का? का मी कुठलं तरी सोल्युशन ओरिएंटेडच फिल्म केली पाहिजे का? किंवा प्रश्नच मांडले पाहिजेत का? याचाही आपण विचार करायला पाहिजे. खूप सारे फॅक्टर्स आहेत. त्याच्यावरती एक फॅक्टर आहे असं नाही म्हणता येणार आपल्याला. म्हणजे मला असं वाटतं ना, की त्या सगळ्यांनी मिळून काम करा. म्हणजे प्रायोगिक नाटक आणि मराठी चित्रपट सिनेमा हे दोन्हीही एका अर्थाने आर्थिकदृष्ट्या एकाच लेव्हलला आहेत. दोन्हीही. मला तू म्हणालीस तसंच आहे, की ते दुर्दैव आहे, की लोकांना सांगावं लागतं माझा चित्रपट या बघायला या, या बघायला, या बघायला. आणि तरी येत नाहीत हा भाग वेगळा आहे त्याच्यातला. आता लोकं ह्याच्यावरती असंही म्हणतील, की मग दर्जा सुधारा. कारण मला कमेंट करणारी लोकं माहिती आहेत, की हो. ज्यांचा चित्रपटाशी काही संबंध नसतं. ती लोकं मग आपल्याकडे हे 3 हे आहेत माहिती आहे ना क्षेत्र आहेत. क्रिकेट, राजकारण आणि चित्रपट ज्याच्यावर कोणीही बोलू कोणीही शकतो. बोलू शकतं. कुणीही बोलू शकतं. ज्याला काहीच माहीत नाही अशी माणसं बोलू शकतात. आणि तज्ञ मंडळींचं आवाडून बोलू शकतात ती. हो. हे सगळे. तर ती मला वाटतं, की तरी विचार करावा आपल्याकडच्या मेकर्सनी विचार करावा. मला असं वाटतं. मग प्रेक्षकांवर खापर फोडण्यात फार काही अर्थ आहे असं मला वाटत नाही आता. बरं, आपल्याकडे खूप चांगले चांगले कलाकार आहेत जे घरात बसलेले आहेत. म्हणजे मग त्यांची कुठे चूक आहे, या क्षेत्रात आलेत म्हणून ती चूक आहे, की त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं ही दिग्दर्शकांची चूक आहे, की त्यांच्याकडे तेवढं स्क्रिप्ट पोहोचत नाही, की कनेक्शनची कमी आहे? मला असं वाटतंय ना या सगळ्यामध्ये, मग हे बघ हा आहे ना ट्रान्झिशन पिरियड प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यात असतो तो.
की आज माझ्याकडे काम आहे, पण 8 वर्षापूर्वी माझ्याकडे काम नव्हतंच ना. 10 वर्षापूर्वी माझ्याकडे काम नव्हतंच ना. त्यावेळेला दुसऱ्या लोकांकडे कामं होती. तो चालूच असतो ना पिरियड. ते सर्कल चालूच असतं. आज काम आहे, उद्या 2 वर्षांनी माझ्याकडे काम नसणार आहे. त्यावेळेला मी मोकळाच बसलेला असणार आहे. त्यावेळेला मला कामाची गरज असणारच आहे. तर तुम्हाला त्या गोष्टी मॅनेज करता याव्या लागतात. त्यांनी फ्रस्ट्रेट होऊन जाण्यासारखं काहीच नाहीये याच्यामध्ये. हा निसर्गाचा नियम आहे. या चित्रपटसृष्टीचा नाही, प्रत्येक ठिकाणचा नियम आहे हा, की तुम्ही एका पॉइंटपर्यंत जाता आणि त्याच्यानंतर परत तो डाउनफॉल चालू होतो तुमचा. परत कसं उठायचं हे आपल्या हातामध्ये असतो. तो जो मोकळा वेळ मिळालेला आहे किंवा ज्याला आपण स्ट्रगलिंग पिरियड म्हणतो, मग किंवा वेटिंग पिरियड, तो आपण कसा वेळ घालवतो ना ह्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये व्यसनं करून मी जर घरामध्ये पडून राहत असेन, तर मला फ्रस्ट्रेशन येणं हे अगदी स्वाभाविक आहे. मग ह्याच्यामध्ये मी वेळ सत्कारणी लावतो आहे का माझा? मला असं वाटतं स्ट्रगलिंग पिरियडमध्ये असताना आपलं वेळापत्रक जे आहे ना, हे जास्त काटेकोर असावं. कारण पुढे येणाऱ्या कामांसाठी तुम्हाला शरीर आणि मन हे तयार करावं लागतं. म्हणजे मला जर 16 तासांची शिफ्ट करायची आहे, तर मलाच 8 आणि 9 तासानंतर माझ्या पायात गोळे आलेत, पाय दुखतायत ही कारणं देऊन चालत नाही. या अर्थाने मी तयारी म्हणतोय. मानसिक तयारी करावी लागते तुला, की मला सकाळी 7 वाजता बोलवलंय, रात्रीचे 11 वाजत आले तरी माझा शॉट घेतला नाही. काय नालायक लोकं आहेत. टेम्पर गेलेलं असतं तुमचं त्यावेळेला. त्याच्याशी कसं डील करायचं ना ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी त्या काळात शिकण्यासारख्या असतात आपल्याला. वाचन वाढवू शकतो तुम्ही. वेगवेगळ्या गोष्टी बघू शकता आपण त्याच्यामध्ये. त्यामुळे ही फेज प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यात येणार आहे आणि येणारच आहे. त्याला फेस करावं लागणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मराठी सिनेमामध्ये जर तू बघितलंस, आता स्ट्रगलिंग पिरियड कमी आहे. तू जर आजच्या हिरोंची वयं काढलीस चित्रपटात जर काढली, तर ऑलमोस्ट 50च्या घरातले हिरो आहेत. मग त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड किती आहे? 25 वर्षाचा? 25 वर्षाचा स्ट्रगलिंग पिरियड आहे तो. ते झाल्यानंतर आज या वयामध्ये येऊन त्यांच्याकडे इतकी कामं आहेत. 25 वर्षामध्ये त्यांच्याही आयुष्यात आलेच ना. सुख-दुःख आली, त्याच्यानंतर काय चढ-उतार आले, हे आले. त्याचं भांडवल त्या लोकांनी नाही केलं कधी. म्हणून ते आज आहेत तिथे आहेत लोकं ते. त्यामुळे त्या गोष्टींचा भांडवल करून काहीच उपयोग नाही आणि या गोष्टी होणार आणि होत राहणार. सो तुमच्या आयुष्यातील अनेक उतार-चढाव आले असेल. तुम्ही कशा पद्धतीने ते मॅनेज केल्या सगळ्या गोष्टी? मग काय अगदी सेटवरती जाऊन पोहोचल्यानंतर तुम्हाला कळतं, की अरे आपल्या जागी दुसऱ्याच कोणाला तरी कास्ट केलेलं आहे आणि आपल्याला कळवण्यातही आलेलं नाहीये. असं तुमच्या बाबतीत हो, घडलं? घडलेल्या आहेत ना गोष्टी. असं काय करतेस? अगदीच घडलेल्या असतात गोष्टी. बापरे! पण त्याला कसं डील करायचं? पण आता मी माझी मनाची समजूत काय काढायला पाहिजे? तर मी सांगतो माझ्या मनाला, की नाही, नाही काहीतरी बरं काम येणार होतं म्हणून हे गेलं. हे मला समजूत काढावी लागते. मी जर ती समजूत तशी काढली नाही, तर मी डिप्रेशनमध्ये जाईन. असं तुम्ही कसं डील करता ह्याच्यावरती अवलंबून आहेत ना गोष्टी या. कमिनेच्या वेळेला आठवतं आहे मला, की शूट झालेलं होतं ऑलमोस्ट आणि 1-2 दिवसाचं काहीतरी शूट बॅलन्स होतं आणि आपलं ताजवरचा हल्ला आणि हे सगळं झालेलं होतं. त्यामुळं शूटिंग थांबलेलं होतं आणि एक दिवशी मला फोन आला. आमचा कास्टिंग डायरेक्टर होता हनीत रेहान म्हणून त्याचा. तो मला म्हटला, "शशांक भाई कल सुबह 5 का शिफ्ट है वाडी बंदर आ जा." मी पुण्यात होतो त्यावेळेला. त्यावेळेला वाजले होते संध्याकाळचे 5. तर मी म्हटलं, "अरे कैसे वाडी बंदर आना है सुबह 5? निकलो अभी." मग मी जिथे पुण्यात राहतो तिथून मला पुणे स्टेशनला जायला काय 1-2 तास लागले. तिथून बस पकडली. एशियाड पकडली. एशियाड पकडून मी दादरला आलो. मी ज्या हिशोबाने एशियाड पकडलेली होती, मी 11 वाजताची रात्रीची एशियाड पकडली, की साधारणतः 5च्या आसपास आपण मुंबईमध्ये उतरू. 4, 4:30, हं. 5 घाट जाम लागणार. 4:30, 5च्या आसपास आपण उतरू आणि त्याच्यानंतर जाऊ डायरेक्ट. तर ती 11ला निघालेली गाडी जी होती, माझे जेव्हा डोळे उघडले, त्यावेळेला 2 वाजलेले होते पहाटेचे आणि मी दादरमध्ये होतो. त्यांनी 3 तासात दादरमध्ये गाडी आणलेली होती वाह! आणि दादरला उतरल्यानंतर पोलीस थांबलेले होते आणि त्यावेळेला अवतार होता माझा. मोठे केस होते, दाढी वाढलेली, हातात बॅग. मग साधारणतः गुन्हेगार जसा दिसतो त्या पद्धतीने ते चित्र होतं ते. आणि पोलीस बसू देईनात तिथे. हाकलायला लागले पोलीस. काय करायचं काय? मग मी काय केलं तिथे मला अजून आठवते 344 वर समथिंग कुठलीतरी बस होती. बोरिवली आणि इकडे टाऊनमध्ये जाणारी. मग मी रस्त्याच्या पलीकडे गेलो. त्या बसचं तिकीट काढलं जायचं आणि यायचं आणि त्या बसमधून मी साधारणतः 3 फेऱ्या का 2 फेऱ्या मारल्या. पहाटे 5-5:30 वाजेपर्यंत. मग सकाळी शूटिंगला गेलो तिथे तर एकमेव व्हॅनिटीवाला आला होता. तो म्हटला, "आप क्यों आए इतने जल्दी?" म्हटलं, "अरे शूट शूट बोला था 5 बजे." "नहीं, नहीं वो रात को वो ये हो गया, अभी सुबह 8 का शिफ्ट है." मी म्हटलं, "अरे अभी?"
तो म्हणला अभी सो जाओ मैं देता हूँ व्हॅनिटी खोल के. मग त्याने व्हॅनिटी उघडून दिली. झोपलो मी. मग तो हा नाही सॉरी शशांक भाई आपको बोलना भूल गया, ये हो गया वो हो गया असं तसं. मग त्यांनी नाश्ता करायला लावला. नाश्ता झाला. आप सो जाओ कोई दिक्कत नाही. दुपारी जेवण आलं त्यावेळेला उठवलं. अरे जेव. म्हटलं जेवलं. अभी सो जा मैं उठाता हूँ. चहा झाला तरी झोपलेलोच आहे मी. संध्याकाळी 5 वाजले तरी झोपले. 5 वाजता एकदम झालं चल 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 तुझं शॉट आहे शॉट आहे शॉट आहे शॉट आहे शॉट आहे. ओके चला जा गेलो म्हटलं चला कुठे आहे शॉट. आलो आम्ही तिथून. बरं ही ना बॅकचा शॉट होता. गाडीतून आम्ही उतरतो आणि मी शाहिदच्या पाठीवरती असा हात ठेवतो. कट म्हणजे पॅकअप एवढाच शॉट ओ शिट. आणि त्याच्यासाठी एवढा सगळं सगळं होतं. पण मी म्हटलं ते त्यावेळेला जर मी टेम्पर घालवलं असतं ना की काय अक्कल आहे का तर ते मला म्हणजे आज ते एन्जॉयच करता आले नसते ना गोष्टी. मला आज गंमत वाटते त्याची सांगताना. पण त्यावेळेला चिडचिडच झाली होती माझी. रात्री 8 वाजता 9 वाजता निघून 11ची गाडी पकडून आल्यावरती हा माणूस मला सांगतो सॉरी यार सांगायचं विसरलो. चिडचिडच झालेली होती ना. पण आज मला ठीक आहे ना माणूस आहे चुकतो. तो वयाचाही भाग असतो आणि तुम्ही किती काम करता त्याचाही भाग असतो तो की माणूस आहे चुकणार आहे चल ठीक आहे काय होतं. बरं. तेव्हा तुमचं साधारण वय काय होतं? मी किती तरी 30-32 असेल मी त्या 30-32. 30-32 ही घटना घडलेली होती तुमच्याबरोबर. आणि तुम्ही ती एवढ्या इझिली कॅरी केली आणि हा मग नंतर तेव्हाही केली carry. तुम्ही बसने ट्रॅव्हल या हो. सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. मी तेव्हा मग मला अजूनही वाटलं तर मी माझा सगळ्यात आवडता प्रवास लालपरी प्रवास आहे. एसटीत गेलो ना आपण त्याच्यात इतकी माणसं बघायला मिळतात माहिती तुला. अशक्य पद्धतीची माणसं बघायला मिळतात तुम्हाला. मग शेजारी बसलेला असतो कोणतरी समोर असतो. मग आणि एस टी स्टँड हे तर सगळ्यात मोठं पुस्तक आहे माहिती तुला. इतकी माणसं इतक्या व्हरायटीची माणसं त्यांचे कपडे त्यांचे हावभाव त्यांच्या खाणाखुणा त्यांच्या बोली वेगवेगळ्या ठिकाणून आलेली माणसं असतात. ऑब्झर्व करत जरी बसलं ना 2-2.5 तास तुझे असे निघून जातात माहिती तुला. रील बघायची गरज नाही. काहीच गरज नाही तुला. माणसं दिसत राहतात तुला तिथे. म्हणजे माझ्या मते आताच्या सगळ्या जनरेशनला हा संदेश देण्याला हरकत नाहीये. तुमचा जर वेळ जात नसेल तर 20 अरे रेल्वे स्टेशन आणि हे सगळ्यात उत्तम जागा माहिती तुला. निवांत बसून राहा. इतकी लोक दिसतात माहिती इतकी लोक दिसतात. विचारू नको. आणि माझ्या मते तिथून शिकण्यासारखे खूप आहे. की आपल्यावर जी वेळ येते म्हणजे आपण किती सुखी आहोत ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती हो. बाहेर आहे हे तुम्हाला खरं दिसतं. ते खरं तर चित्राचं कंपॅरिझन करू नये या कंपॅरिझन पद्धतीची. नाही म्हणत पण पण आपण ज्या ठिकाणी आहोत त्याचं समाधान त्याचा आनंद घ्या हा ते हे सुख नक्कीच घ्या. आहे नक्कीच आहे. हे रडत नक्की बसू बरोबर. नका. हा माझ्याकडे हे नाही ते हा नाही म्हणून त्याच्या रडू बाबतीत रडत बसू नका. बरोबर ते बरोबर. रील बघण्यामध्ये आपण अरे यार हिने बघ ना एवढी छान गाडीतून उतरली माझ्याकडे गाडीच नाही हे जे आज आपण करत बसतो त्यापेक्षा तुम्ही ती गोष्ट करा. अमित मला आता परत ते रील वरनं पण मला वाटतं ना की तुम्ही कितीही नावं ठेवा काहीही करा. तो तुझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. बरोबर. ते तुम्हाला व्यसनासारखं म्हण किंवा गरज झाली म्हण किंवा ते मेडिसिन म्हण काही म्हण ते तुमच्या हातातून सुटत नाही. आता हातातून सुटत नाही म्हटल्यानंतर त्याच्याशी कसं डील करायचं हे आता ठरवायला पाहिजे आपलं आपण. त्याला दुसरं कोणीच मदत करत नाही. आणि ती गरज झाली तुमची. मला डिप्रेशन येतंय मला हे येतं तर बघितलं त्याला 4 मिनिटं रील बघितली त्याला फ्रेश वाटतं त्या माणसाला. 4 मिनिटाचं जेव्हा 4 तास होतात ना तेव्हा प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. तेव्हा प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. आणि परत तेच आहे की ते व्हर्च्युअल म्हण किंवा ते जे जग आहे ते एका पॉईंट नंतर आपल्याला खरं वाटायला लागतं. मिळालेले लाईक्स आहेत आलेल्या कमेंट्स ज्या आहेत त्याच्यावरती मला माझं स्टेटस लोक ठरवतात त्या गोष्टीवरती. आणि त्याचा लोकांना त्रास व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे पण डिप्रेशनमध्ये जातात लोक. अरे यार माझ्या याला काल 10,000 व्ह्यूज होते आज 101च आलेत माझ्या याला. तर त्याचा नका ना विचार करू. तुला आवडतं म्हणून केलंय ना का लोकांना आवडावं म्हणून केलंयस हे ठरवा एकदा. लोकांना आवडावं म्हणून करायचं असेल तर त्याची गरज वेगळी आहे. तुला टीम बांधली पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्यासाठी तेवढा प्रोफेशनलिझम आला पाहिजे तुमच्या कंटेंटमध्ये. आणि त्याच्यात रेग्युलर वर्कशॉप घेणारी लोक आहेत त्याच्यामध्ये. Definitely. जर करायचं त्याच्यात करायचं जर रीलच्या ह्याच्यात करायचं असेल तर करा त्याच्यामध्ये पण त्याला मग प्रॉपर वेनी जा. आणि ती गरज आहे हे मुळात लक्षात घ्या. आज तुम्ही किती नावं ठेवा हे माध्यम तुमच्या हातातून जाणार नाही. मग तुम्ही किती सोशल मीडिया किंवा सोशल फॉलोअर्स मला आहात? त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आता हे प्रमोशन आणि ह्याच्या तुला ते पोस्ट ते कराव्याच लागतात तुला त्या गोष्टी. तुम्ही ते करता. करतोच मी गोष्ट त्याला पर्याय पण नाही. मला फक्त एकच आहे की ते किती लोकांपर्यंत जातं हे मला बघण्यात अजिबातच इंटरेस्ट नाही. त्याचा कितपत फायदा होतो हेही मला माहित नाही त्याचा. पण मलाही समाधान असतं आणि प्रोडक्शन हाऊसवाल्यांनाही समाधान असतं. अरे केला याने
पोस्ट केले हा. हे त्यालाही समाधान आहे, मलाही समाधान असतं. त्या समाधानासाठी तुम्ही हा, करताय. या फिल्मचं नगर जिल्ह्यामध्ये झालंय. शनी शिंगणापूरच्या इथं शूट झालंय. शनी शिंगणापूर आणि त्याच्या आसपास गाण्याचं नाही नाही पूर्ण पूर्ण फिल्म पूर्ण film. फिल्म ओके. त्याच्या आसपास शूट झालेलं आहे. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. भयंकर पाऊस हो. भयंकर म्हणजे विचारू नको. म्हणजे आम्ही ज्या पुलावरनं जा-ये करायचो ना, तर जाताना भीती वाटायची. संध्याकाळी येताना पूल असेल का नाही? मग ऑलमोस्ट 6 ते 7 वेळेला आहे ना, आम्ही पाण्यातनं गाड्या काढल्या, पाण्यातून. अरे बापरे. मग एक सिक्वेन्स आहे त्याच्यातलं एक काहीतरी दारूच्या ह्याच्यातला सिक्वेन्स आहे. मग ह्या अंतरावर बसलेलो होतो आणि आम्हाला ऐकू येत नव्हतं. इतका पाऊस चालू होता. बापरे. आणि नाईट सिक्वेन्स होता. दान, 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 दान पाऊस जो चालू झाला विचारू नको पाऊस. अशक्य पाऊस होता तो. आणि त्या सगळ्या याच्यामधनं त्यांनी त्या संकटातून मार्ग काढत, काढत त्यांनी केली चित्रपट कंप्लीट आमच्या ह्यानी रमेशनी. फिल्म केली पूर्ण. बरं तुम्ही किती देव, धर्म, जात किंवा श्रद्धा, अंधश्रद्धा या गोष्टीला मानता? एक तर मुळात लक्षात घ्या माझा अत्यंत व्यक्तिगत प्रश्न आहे. देव मानणं, न मानणं, श्रद्धा. श्रद्धेवरती समाज चालतो ह्याच्यावरती माझा 100% विश्वास आहे. तुझी कशा ना कशावरती तरी श्रद्धा असतेच असते. अध्यात्म तुम्ही कशाला म्हणता आणि देव किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला आस्तिक आणि नास्तिकचाही प्रश्न असतो तो. ईश्वर मानता का मग ईश्वरवादी आहात का निरीश्वरवादी आहात हाही मुद्दा असतो त्याचा. पण परत तेच आहे ते मला असं अजिबातच असं वाटत नाही की सोशल मीडियावरती ह्याच्या संदर्भात काही बोलावं. म्हणजे लग्न असेल, कोणाची मयत असेल किंवा काय बारशी असतील, वाढदिवस सारख्या किंवा आता काय वाढदिवसासारख्या गोष्टी आता लोक टॅग करतात त्यामुळे तुम्हाला पर्यायही नसतो त्याच्यामध्ये किंवा ह्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत. ह्या माझ्या अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाच्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्या आपल्यापर्यंतच राहिलेल्या मर्यादित राहिलेल्या बऱ्या असाव्यात. नाहीतर त्याचा आहे ना मग तो भस्मासूर होऊन कधी तुमच्या अंगावरती येतो ना आपल्याला कळत पण नाही त्या गोष्टींचं. त्यामुळे ते अत्यंत व्यक्तिगत मत आहेत आणि ती तशीच असावीत तुमची. बरं असं कोणतं दिग्दर्शक आहे ज्याच्याबरोबर खरंच काम करायला मजा आली आणि असं कुठलं दिग्दर्शक आहे ज्याचं तोंडही तुम्हाला आज बघायचं नाही? खूप सारे दिग्दर्शक आहेत की ज्यांच्याबरोबर काम करायला मजा आली आणि खूप सारे दिग्दर्शक आहेत की ज्यांचं आयुष्यात तोंडही बघू नये असं वाटतं. मला नावं आहे जाणून नाही घ्यायला नाही आवडेल. अजिबात नावं नाही नावं कशाला जाणून घ्यायची त्याच्यामुळे. पण मी तुला सांगू का दिग्दर्शक आहेत ना हा त्या त्या वेळेला तो एकमेव माणूस असतो असा की ज्याला पूर्ण चित्रपट माहिती असतो. त्यामुळे एका स्क्रिप्ट हातात आल्यानंतर त्याच्याशी एका पॉईंटपर्यंत चर्चा करणे. जर पटत असेल तर त्याच्याबरोबर काम कर नाही तर करू नको. या मतावरती आता मी आलेलो. सेटवरती जाऊन मला हे पटत नाही हे कट करून टाक मला हे नाही नका करू हे. तुझ्याकडे स्क्रिप्ट आधी आलेलं होतं ना मग त्याच वेळेला त्याच्याशी बोलायचं होतं. आता तो कॅप्टन आहे त्याचं त्याला करू दे. आता हा जो फॉर्म्युला आहे हा मी पाळतो. त्यामुळे मला आता तसा आवडता ना आवडता असा भाग होत नाही येत नाही. माझ्या दृष्टीने ते प्रत्येकजण शिक्षक आहेत माझे. की कोण तुला लाईट कसं घ्यायचं शिकवतो, कोण तुला बोलायचं कसं शिकवतो, कोण कुठं बघायचं कसं शिकवतो. सगळ्या गोष्टी शिकवणारे ते शिक्षक आहेत माझे. मग नाच म्हणजे मुळात असुर आहे मी. मला सुरांचं अजिबातच ज्ञान नाही. त्याच्यामुळे तालाचंही ज्ञान नाही आहे. तर ती मला असं वाटतं ह्याच्याबरोबरच प्रियदर्शनबरोबरच काम करताना मस्कामध्ये नेलं साठवलेलं गाठोडं बया केलं पब्लिकचं ग वाटोळं बया नावाचं एक गाणं आहे त्याच्या वेळेलाच. तर मी म्हटलं मला नाही नाचता येत अरे. तर तो मला म्हटलं फ्रीक आउट तुला जसं पाहिजे तसं नाच हे करू आणि गेल्यानंतर डान्स डिरेक्टर म्हटला नाही नाही या सिग्नेचर स्टेप आहेत. तर म्हटलं मला नाही येणार करता. तो म्हणला असं कसं म्हणू शकतो मला नाही यू आर ॲक्टर. मी म्हटलं मला नाही येत. मी म्हटलं बघ एक लक्षात ठेव स्टेप चांगल्या दिसणं महत्त्वाचं आहे का माझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसणं महत्त्वाचं आहे. तो म्हणला अरे टेन्शन दिसलं तर मेलच. मी म्हटलं तुझ्या सिग्नेचरमध्ये अडकलो ना मी माझ्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसेल. मग दर्शन म्हटलं अरे नको हे करू तुला ज्या पद्धतीने नाचायचं आणि सिरियसली म्हणजे मला त्याचं पूर्वी खूप वैषम्य वाटायचं की मला नाचता येत नाही त्या पद्धतीने की 1 2 3 4 1 2 ते पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या बुद्धीचा वकूब नाही तो. की नाच करणं किंवा गाणं म्हणणं हा माझा वकूब नाही. माझा वकूब जो आहे तो काय कविता पाठ करणं असेल किंवा काय संवाद पाठ करणं हा माझा वकूब आहे. हा माझा वकूब नाही. मग त्यामुळे मला त्याचं आता वाईट वाटत नाही मला. बरं असं कुठला दिग्दर्शक होता ज्याची स्क्रिप्ट पाहून म्हणजे त्याने स्क्रिप्ट पाठवली आणि तुम्ही ती एका क्षणात रिजेक्ट केली की नाही बाबा? हां, होती एक माझ्याकडे मी नाव नाही सांगणार तुला त्याचं. पण एक अत्यंत अश्लील फिल्म आली होती माझ्याकडे. ग्रामीण भागातली अश्लील? अत्यंत अश्लील होती.
म्हणजे त्याची सुरुवातच अशी होती की मोरीमधनं एक स्त्री आंघोळ करून बाहेर आलेली आहे, जिच्या अंगावरती ब्लाऊज नाही, फक्त आंतरवस्त्र आहेत. तो पुरुष तिच्याकडे बघतो, तिला परत अशा ही सुरुवात होती. तर मी म्हटलं, "अरे हे काय आहे?" तो म्हटलं, "तुम्ही पुढं वाचा, पुढं अजून मजा आहे." मी म्हटलं, "मला नाही वाचायचं पुढं." तर मला नाही वाचायचं. मग म्हटलं डायरेक्ट रिजेक्शन, दुसरं काहीच नाही. बरं अशा स्क्रिप्ट पण येतात. येतात, खूप साऱ्या येतात. तुम्ही ॲक्टर आहात, तुम्ही दुकान मांडून बसलेले आहात. तुमच्याकडे या स्क्रिप्ट या पद्धतीच्या पण येतातच आपण येतात. आपण एक समाजामध्ये काही भूमिका करून एक आपण उभं केलेलं आहे आपलं स्थान. हं. जेव्हा अशा स्क्रिप्ट येतात तेव्हा समोरच्याला काय म्हणावंसं वाटतं एका शब्दात, की की बाबा त्याला नाही तर त्याचं बघ मी जर त्याच्या जागी असतो की मला जर असं काही असेल की नेहमी विचार करताना ऑफबीट विचार करतात. तर त्याच्या हं, मनात हेच असणार आहे की नाही, हा असं काही करू शकतो हे कोणाला वाटणारच नाही. मग ह्याला करून बघूया. हा ऑडियन्ससाठी शॉक असेल. हं, असा कदाचित त्यांनी विचार केला असेल तो. कदाचित. कदाचित कदाचितच आहे ते. बरं त्याच्यानंतर मग जसं तुम्ही म्हणालात, की हे झालं दिग्दर्शकाचं. असा कुठला कलाकार आहे ज्याच्याबरोबर अनुभव सांगा, नाव नका घेऊ, हो. पण असा कुठला कलाकार आहे ज्याच्याबरोबर खूप वाईट अनुभव आला, आता नेक्स्ट टाईम मला या कलाकाराबरोबर हो नाही झालं. काम मी एक वेब सीरीज करत होतो त्याच्यातला अनुभव होता. आणि काय बहुतेक बाप मुलाचं आमचं काहीतरी कॅरेक्टर होतं त्याच्यामध्ये. आणि मी त्याला सांगतो की तू नको वागू अशा पद्धतीने. ही अमुक-अमुक गोष्ट करू नकोस तू. आणि तो त्याच्यावरती सांगतो की नाही मी शहरात शिकायला होतो. माझं हे झालं, माझं ते झालं, ते झालं, ते झालं. असं आहे, तसं आहे. तर ते सांगितल्यानंतर तो ज्या पद्धतीने वाक्य म्हणत होता, ते मलाही खटकत होतं आणि दिग्दर्शकालाही खटकत होतं ते. तर त्यांनी दिग्दर्शकांनी माझ्याकडे बघितलं, त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. म्हटलं, "नाही, नाही, मला हे असंच वाटतं." तर मी म्हटलं, "अरे बाप आणि तू काही शत्रू नाही आहेस. वडिलांच्या बद्दल तुझ्या मनामध्ये कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे आणि तो सॉफ्ट कॉर्नर त्या वाक्यांमधनं त्याला अभिप्रेत आहे. असं म्हणतो आहे तो कर." तर तो मला म्हटलं, "तुझं तुझं काम कर ना, माझं मी बघीन ना." असं म्हटल्यानंतर मी कानाला खडा लावला. म्हटलं, "हे ना हा प्रोजेक्टची माती करणार." आणि तसंच झालं. काहीच झालं नाही त्या प्रोजेक्टचं. पण असं जेव्हा वाईट वाटतं, की बाबा एवढा मोठा एखादा प्रोजेक्ट आपण करायला जातो आणि तेव्हा असे कलाकार असतात, ज्याच्या एका कलाकारामुळे पूर्ण घाण होऊन जाते अख्ख्या प्रोजेक्टची. पण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. तू मगाशी म्हटलीस ना आता परत तेच तुझ्याच प्रश्नाचं उत्तर तुझ्याच प्रश्नात आहे, की इतके चांगले कलाकार घरी बसलेले आहेत. त्याच्यातलं हे पण एक रिझन आहेच आहे ना. डेफिनेटली. मग म्हणून आपण काय पद्धतीने वागतो, काय पद्धतीने मग खूप सारे लोक "अरे काम नाही यार, काम नाही यार, काम मिळायला पाहिजे यार, खूप वर्ष झाली काम नाही." आणि काम मिळाल्यानंतरचे ॲटिट्यूड बघितलेत मी लोकांचे. बरं सर तुम्ही घरी कसे आहात? कसे मग माझ्यापेक्षा म्हणजे पोरं किती सांगतील जास्त. घाबरतात म्हणजे किती तुम्हाला घाबरतात, किती स्ट्रिक्ट आहात, की एकदम सॉफ्ट हार्टेड आहात हे एकदम बघ मला जर विचारलं तर मी माझं कौतुकच करणार ना. असं काही पण तरी किती घाबरतात मुलं तुम्हाला वगैरे? घाबरत असतील बऱ्यापैकी पण मी मित्र पण आहेत माझे. मग असं हे नाही ते. मग 4 गोष्टी तेही शेअर करतात माझ्याशी. 4 गोष्टी मी शेअर करतो. तितपत खुलं वातावरण आहे. पण जिथे दापायचं तिथे तुम्हाला दापावंच लागतात गोष्टी. तुला शिस्त जर लावायची असेल तर ओरडणं भागच असतं तुम्हाला. काही इलाज नाही त्याला. शेवटचं कधी ओरडलेलात घरी? मला वाटतं आज सकाळीच ओरडून आलो. त्यांची परीक्षा चालू आहे. आणि आज बहुतेक भूगोलाचा का कशाच तरी पेपर होता. आणि तिथेच हास्य जत्रा बघत बसलो होतो सकाळी. तर त्याचं हे करेक्ट होतं, क्लिअर होतं. तो मला म्हटलं, की मला रिलॅक्स व्हायचं म्हणून मी हास्य जत्रा बघतोय. आणि माझं म्हणणं होतं, की नको बघू, कारण पेपरला जायचं. तो म्हटला, "माझं मला माहिती आहे." त्यावेळेला त्याच्यावरनं काहीतरी हे झालं होतं मला वाटतं. बरं मराठी मराठी शाळेत, शाळेत आहेत. मराठी शाळेत. सो कशा पद्धतीचं त्यांचा अभ्यास तुम्ही घेण्याचा प्रयत्न केलाय कधी? नाही करता मी करतो मी वेळ अभ्यासाचं मी मिळतो? मी मी काय करतो मला अवघड जाणारे विषय कुठले आहेत? गणित अवघड आहे माझ्यासाठी. अत्यंत अवघड होतं गणित. पण बाकी भाषा असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, शास्त्र असेल, या विषयांचा मी अभ्यास घेऊच शकतो. आणि मुळात माझी धडपड जी आहे, मग ते काय आणि त्यांचे मित्र काय, या पोरांना मराठी बरं बोलता आलं पाहिजे, याच्यासाठीची माझी धडपड आहे. मग मी फक्त मराठी बरं वाचून दाखवतो. मग मला ज्या पद्धतीने पाहिजेत, त्या पद्धतीने त्यांना खुणा करून देतो मी. इथे पूर्णविराम, इथे स्वल्पविराम, इथे उद्गारवाचक चिन्ह आहे. इथे हा जोडशब्द असा म्हटला पाहिजे. इथे असं म्हटलं पाहिजे. ह्या गोष्टी मी फक्त त्यांना सांगत असतो मी त्याच्यात, की हे वाच, ह्या पद्धतीने वाचा. वाचलं की आपोआप. आणि ते काय ना आत्ताचं मी बघतो ना ह्या पोरांचं, त्यांचा लाऊड रीडिंगवर विश्वास नाही आहे. हं. त्यांचा मनातल्या मनात रीडिंगवरती विश्वास. मनातली गंमत असते ना, पहिली ओळ वाचली, दुसरी वाचली, अच्छा हे आहे का? तो डायरेक्ट शेवटच्या लाईनवरती येतो. त्याचं मधलं त्या पोरांनी कुणालाही बघ मनात हो, वाचणार आहे. हो. त्यांनी ते मधलं स्वतःच्या बुद्धीने स्कॅन केलेलं असतं. हां, असं आहे होय.
लीड राऊड मग काय लाऊड रीड करा तुम्ही, लाऊड रीड कर, तर त्याच्यातून तुला 4 गोष्टी शिकायला मिळतात, ऱ्हस्व-दीर्घ समजतात आणि ती मराठी टिकवायची असेल तर करणं भाग आहे तुम्हाला. डेफिनेटली. स्वल्पविराम कुठे आहे, त्याच्यानंतर तुझं अर्धचंद्र कुठे आहे, त्याच्यावरती रफार कुठल्या बाजूला आहेत, ऱ्हस्व म्हणजे काय, दीर्घ म्हणजे काय, या गोष्टी कळायलाच पाहिजेत तुम्हाला. बरं कितवीला आहेत मुलं? माझी आता 10वीला जातील. सो आता ते एक टेन्शन असेल हो. 10वीचं. नाही, मी घेतलंय माझ्या आयुष्यात टेन्शन 10वीचं. पोरांना नाही देत ते टेन्शन. तुला करायचं ते कर. 10वी तर 10वी. काय होईल, दोनदा बसशील, त्याच्यापेक्षा काय होईल? पण आता तसंही शाळा एकदमच हा, मग मला हलकी काय फुलकी झाली आता हलकी एवढं. फुलकी झाली आणि कशाला बर्डन त्याचं? आता नाहीये तेवढं नको burden. बर्डन. मी म्हटलं नको बर्डन मला. कुठली, माझं म्हणणं एकच आहे, कुठली गोष्ट करता आली पाहिजे. काय तुला काय करायचं, चाव्या बनवायच्या, तर त्याच्यात मास्टरी मिळव. जा क्लासला जा, पण त्याच्यात मुळात शिकणं याला पर्याय नाही. तू शालेय शिक्षण घे, तू काय निवेदनाचं शिक्षण घे, तू कॅमेराचं शिक्षण घे, शिकणं ह्याला पर्याय नाही. तुला शिकायचं आहेच. कशात शिकायचं हे तुम्ही ठरवा. बरं तुमचं 10वीचं तुम्हाला आठवतं म्हणजे कशात ते? फारच वाईट होते. फारच वाईट होती मला 10वी. का? फार मला, अरे मुळात अभ्यासात लक्षच नव्हतं. मुळात उच्छृंखल स्वभाव असल्यामुळे ती कधीच लक्ष लागलं नाही माझं अभ्यासात. कधीच नव्हतं लक्ष. अजिबात नाही. अजिबात नाही. लास्ट बेंचर होतात की फर्स्ट बेंचर? फर्स्ट बेंचवर होतं. म्हणजे मला हुशार मुलाच्या शेजारी बसवायचं. की हा हुशार विद्यार्थी होईल पुढे जाऊन? पुढे जाऊन मग किमान 5 तरी होशील तू याचं बघून असं म्हणून मला बसवायचं त्याच्या शेजारी. मी होतो ॲव्हरेज 60वर 60-65 मधलाच होतो मी. हा बा व्यवस्थित. हा, मग तेवढंच होतं. मग त्याच्यापेक्षा नाही जास्त. स्कॉलर वगैरे नाही असेल? नाही, वेडीच काय तेव्हा. स्कॉलर 80च्या पुढे. माझे भाऊ बहीण तशातले होते स्कॉलर. मी 60-65. त्याच्यावरती नाही नाही. नाही, कधीच नाही. बरं भावा बद्दल बोलायचं झालं तर कशी ती बॉन्डिंग आहे आणि अजूनही कशावर? आहे. मग मला असं वाटतं ना, भावाबरोबर बहिणीबरोबर. मग बहीण पुण्यातच राहते. ती आमच्या घरात सगळ्यात जास्त शिकलेली. तिने BSc केलं, त्याच्यानंतर लॉ केलं, त्याच्यानंतर कम्प्युटर केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. भाऊ पण BSc झाला, DBM झाला. म्हणजे आता मग कधी मी तुला सांगू, आता ऑलमोस्ट 1.5 वर्ष झाले आम्ही भेटलेलो नाहीये. कारण माझं शूटिंगच्या हे चालू आहेत. भावाचं त्याचा स्वतःचा NGO आहे उर्मी नावाचा. बहिणीचं तिथं स्कूल चालू असतात. कुठेतरी लेक्चर्सला जा, हे करा, आणि ती जास्त सोशल आहे ह्याच्यात. पण फोनवरती बोलतो. पण आम्हाला असं कधीच होत नाही की आता सुरुवात कुठनं करायची. भेटल्यानंतर तो मध्ये इतका काळ गेला याचं जाणीव पण होत नाही. आता व्हिडिओ बॉन्डिंग. कॉल आणि हे सगळं. व्हिडिओ पण नाही बोललो. आता बोलून सुद्धा मला तिच्या बहिणीबरोबर किती दिवस झाले असतील, महिना सव्वा महिना होऊन गेला असेल, पण मला फरक पडत नाही काय. कधी फोन केला तरी 1 तासभर बोलतो, त्याच्यानंतर ठेवून देतो. तेवढ्याच्यात तिलाही माझ्याबद्दल माहिती असतं, मलाही तिच्याबद्दल माहिती असतं. बोलून सगळ्या गोष्टी शेअर करायला पाहिजेत अशी आता तीही नाहीये. ते आता समजतात, समजण्यावरती असतात गोष्टी. म्हणजे तिला कळतं काहीतरी, मला माहित नाही तिचं काय. तिचा फोन येतो, काय रे आजारी आहेस का? नाही का ग, नाही मला असं वाटलं. बरं चल ठीक, बरं आहेस ना, ठेव. तर एवढंच हां, पण बोलायचं. ते कळतं त्यांना. भावालाही कळतं, "काय रे बरेच दिवसात फोन नाही आला. डॉक्टरांकडे जाऊन आलास का?" "हो, जाऊन आलो." "हां, ठीक आहे. बरं चल." किंवा मला जर वाटलं तर कधी, "कुठे आहेस रे? काय? भेटूयात का?" आज इतपत आहे ते. तुमच्या तिघांपैकी सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण होतं लहानपणी? मस्तीखोर खोड्या काढणारं. खोड्या मीच असणार, खोड्या काढणार सगळ्यात जास्त. हां. कशा पद्धतीने बहिणीला त्रास दिलाय बहिणीला की नव्हता त्रास देत. तिला अजूनही नाही, तेव्हाही नव्हतं त्रास देत. कारण तिची दहशत होती आमच्या घरात. दहशत म्हणजे बुद्धीची दहशत होती. ती हुशार होती ती. फारच हुशार होती ती आणि तो पण. भाऊ अच्छा. पण धाकटा. हो. अभ्यास वगैरे घ्यायचे दोघे जण मिळून माझा. अच्छा, दोघं मिळून तुमचा अभ्यास मला घ्यायचे. मला अरे मी फार होतो मी. गणित वगैरे तर मग अजूनपर्यंत समजत नाही. तेव्हाचं तर लांब राहिलं. मग आता अकाउंट कोण सांभाळतं तुमचं? बायको. माझा काहीच बायको. संबंध नाही. माझा काहीच मग इव्हन मला वाचायचा पण कंटाळा होता. माझा धाकटा भाऊ मला पुस्तकं वाचून दाखवायचा. मग शेवटी एका पॉइंटला तो म्हणायचा, "यार बास रे, दमलो माझा कसा. पाणी पिऊन येतो." मी तो पाणी पिऊन यायचा, 5 मिनिटं रेस्ट घ्यायचा आणि मला वाचून दाखवा. खरी वाचनाची गोडी त्यांनी लावली मला. बरं बायको आता सगळंच बघते तुमचं, हो. अकाउंट पासून घरपासून सगळ्या गोष्टी. त्या किती स्ट्रिक्ट? हां, स्ट्रिक्ट आहे ती तशी. म्हणजे आता आमचं प्रोडक्शन हाऊस पण आहे बहुरूपी नावाचं. मग आमची एक आई तुळजाभवानी नावाची सिरियलही चालू आहे. ज्याचं सगळं काम ती बघते आणि आमचं मकरंद माने दोघं जण बघत असतात येस. त्याचं काम. त्यामुळे ती कोल्हापूरला असते आणि शूटिंगला नसेल तेव्हा मी घरी असतो. त्यामुळे सध्या इकडचं पुण्यातलं जे काही संसार-बिंसार आहे तो मीच बघतो आणि तिकडचा संसार ती बघत असते. तिला डील करता येतात माणसांबरोबर, मला डील करता येत नाही. सर हे उलटं पाहिजे होतं, तुम्हाला डील करता आली पाहिजे होती. नाही, मला नाही डील करता. तिला येतात व्यवस्थित डील करता. बरं माणसांची पारख तुम्हाला खूप चांगली आहे तसं बघायला गेलं तर. तिला जास्त चांगलं. पण डील वाईज त्या ती एकदम करते. बरोबर आहेत असं हो, म्हणायला हो. हरकत नाहीये. बरं स्ट्रिक्ट जसं म्हणाले, स्ट्रिक्ट कोण आहे घरात? स्ट्रिक्ट असं नाही अरे, म्हणजे मी तुला सांगू का,
चुकतंय तिथं चुकतं म्हणून सांगण्याचं जर तुम्हाला स्वातंत्र्य असेल ना तर ते स्ट्रिक्टनेस नसतो तो. तुम्ही स्ट्रिक्ट असं होत नाही ते त्याच्यामध्ये की हेच कर असं नाही. तुला वाटतं तर कर, पण जे करशील त्याची जबाबदारी तुझी आहे. नाही मला आता काय मला सलग 3 दिवस चिकन खाऊन बघायचं का, मी नाही म्हणतच नाहीये, पण त्याच्यानंतर जे होईल ते त्याची जबाबदारी तुझी आहे. त्याच्यावरती मला दोष द्यायचा नाही की तू मला अडवलं असतंस तर मग मी खाल्लं नसतं म्हणून. तर ह्या पद्धतीचं आहेत ना तुम्हाला डीलिंग करता यावे लागतात, तर ते मुलांना गोष्टी समजत येतात हळूहळू. स्ट्रिक्ट असं राहून आणि काय होत नाही, आडीव निर्माण होते मुलांच्या मनामध्ये. पण तुमच्या रिलेशनमधलं सगळ्यात बेस्ट पार्ट काय आहे नात्यामधला? परत मला असं लक्षात आलं की मग तुम्ही जेव्हा सुरुवातीला रिलेशनमध्ये असताना त्यावेळेला तुम्हाला खूप बोलायचं असतं, खूप शेअरिंग करायचं असतं आणि खूप बोलत असतं, आणि एका पॉईंट नंतर एक 20-22 वर्ष झाली लग्नाला ना की एक एक असा पॉईंट येतो आयुष्यामध्ये की तुम्ही न बोलता तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजत असतात, आणि मला ती जास्त इंटरेस्टिंग वाटते गोष्ट. न बोलून सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी आणि समजतात त्या. तूही मोठी झाली की तुला लक्षात येतील पण ते गोष्टी. बोलून जास्त मजा आहे ना. बघ ना, मी म्हटलं ना तुला, तो वयाचा भाग आहे. हा, तो हा वयाचा वयाचा भाग टप्पा आहे, आहे. हा वयाचा भाग आहे. तू आई बाबांना पण बघ, तुझ्या गप्पा मारतात Yes. का खूप? नाही मारत नाही ते. मारत. मला माहिती आहे. तो वयाचा भाग आहे. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल, काय आव्हान द्याल? 17 हो, ते पाहण्याचं. एप्रिलला. त्या हा, व्यतिरिक्त हा. नागरिक म्हणून, माणूस म्हणून कुठली गोष्ट आपण स्वतःमध्ये ठेवली पाहिजे? एक तर सगळ्यात पहिले ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजेत. दुसरी गोष्ट, आपले सणवार जे आहेत ना ते आपल्या आनंदासाठी आहेत, लोकांच्या दुःखासाठी नाही. आपल्या आनंद साजरा करण्यातून लोकांना दुःख होऊ नये याचा आपण जास्तीत जास्त विचार करूयात. आणि मला अजून एक सगळ्यात महत्त्वाचं आणि अंडरलाईन करावंसं वाटतं की कॉमन सेन्स वापरूयात. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कॉमन सेन्स वापरूयात. खूप सारे, कारण आत्ता आहे ना आपण खूप व्हायलंट झालोय, भयंकर व्हायलंट झालो. गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून मारामाऱ्या झाल्या, माझ्याकडे का बघतो म्हणून मारामाऱ्या झाल्या, माझ्याकडे बघितलं का नाही म्हणून मारामाऱ्या झाल्या, माझ्या मैत्रिणीकडे का बघितलं म्हणून मारामाऱ्या झाल्या, तू मला इग्नोर करतोयस म्हणूनही होत आहे. बरं, मारामाऱ्या म्हणजे ते खुनापर्यंत जात आहेत त्या गोष्टी. तर इतका म्हणजे हिंदुस्थानात राहतो आपण, भारतात राहतो. म्हणजे विनोबा भावेंनी फार चांगली व्याख्या केली त्याची हिंदू या शब्दाची, की हिंसेला जो दूर ठेवतो तो हिंदू. तर ती जी व्याख्या आहे ना ती आपण पाळायचा प्रयत्न करूयात ना. मग हिंसा काय फक्त शारीरिकच नसते, मानसिक आहे. बोलूनही हिंसाच करत असतो आपण, कोणाला तरी दुखवत असतो, खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की आपण कॉमन सेन्स वापरायला सुरुवात करूयात परत एकदा, आणि आपला समाज तो नक्की करू शकतो असं वाटतं मला. थँक्यू सो मच. थँक्यू. सर, खूप गप्पा मारायच्या. कुमार